मित्रांनो, एम-बी-बी-एसच्या ॲडमिशन्स आणि स्कॅम यांचं एक अतूट नातं आहे. आज आपण अशा स्कॅम्सबद्दल बोलणार नाही आहोत, जे विद्यार्थी आणि पालकांनी स्वतः केले. उदाहरणार्थ 2024 मध्ये नीटमध्ये जे अभूतपूर्व स्कॅम झाले, त्यामध्ये विद्यार्थी आणि पालक स्वतः सहभागी होते. आज आपण अशा एम-बी-बी-एस ॲडमिशन स्कॅमबद्दल बोलणार आहोत, जे इतर लोकं करतात आणि विद्यार्थी आणि पालक त्यामध्ये फसतात आणि त्यांचं नकळत का होईना परंतु प्रचंड नुकसान होतं आणि पालक आणि विद्यार्थी याला बळी पडत आहेत. त्यामुळे या स्कॅम्सचा कुठलाच गाजावाजा होत नाही. स्कॅम म्हटलं म्हणजे ते राजकीय लोकांनी केलेलं शेकडो किंवा लाखो कोटींचं स्कॅम असं एक आपल्या मनावर ठसलेलं आहे. आज मी ज्याबद्दल बोलणार आहे ते असं लाखो करोडोंचा हा गफला नाही आहे. पण जी काही अमाऊंट आहे ती तुमच्या खिशातनं जाणार आहे. त्यामुळे हे समजून घ्या तर वाचाल. 3 प्रकारचे स्कॅम्स आपण बघणार आहोत. हे स्कॅम्स अव्याहत चालत आलेले आहे आणि पालक सुरुवातीला मोठा उत्साह दाखवतात. आपल्याला काहीतरी मोठं मिळत आहे असं समजून या स्कॅममध्ये अडकतात. आपल्याबरोबर हे सर्व घडत आहे हे सुरुवातीच्या काळात कळत पण नाही. आपण हे स्कॅम्स बघू आणि त्यात न अडकण्यासाठी काय काळजी घ्यायची ते सुद्धा बोलू. पहिल्या प्रकारचे जे स्कॅम आहे ते सर्वात जास्त सार्वत्रिक आहे. ते म्हणजे काउन्सिलिंग संबंधित स्कॅम. अनेक काउन्सिलर्स आहेत, त्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती असते, अनुभव असतो आणि ते काही फी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती घेतात. यालाच पेड काउन्सिलिंग म्हणतात. काही काउन्सिलर्स विद्यार्थ्याला वास्तविकतेची जाण न देता कुठल्या तरी भ्रमात ठेवतात. ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क आहेत त्याला तुम्हाला लो बजेटमध्ये 100% एम-बी-बी-एस मिळवून देतो असं सांगतात. पालकांचे कान तर हेच ऐकण्यासाठी आतुर असतात. 10-15 हजारांची काउन्सिलिंग फी मिळवण्यासाठी काही काउन्सिलर्स विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करतात. सर्वच तसे नाही आहेत, पण काही जण तसे आहेत. आता यामध्ये पालकांचं काय नुकसान होतं? कारण आपण याला स्कॅम म्हणतोय, म्हणजे विद्यार्थ्यांचं त्यात नुकसान होत असणार आहे. यात नुकसान असं होतं, की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळवून देतो. या अतिविश्वासामुळे जे ॲक्च्युअली मिळू शकणार होतं, तेही तुम्हाला मिळत नाही. तुमचं नुकसान होतं. मग एकतर तुम्हाला मिळू शकणार होतं त्यापेक्षा खालच्या लेव्हलचं काहीतरी घेता किंवा नीट रिपीट करता आणि त्यात वर्ष वाया जातं. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही कधीच काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खोटी आश्वासनं देत नाही. आपण जे हे स्कॅम्स बघतो आहोत, त्यामध्ये इंटेन्सिटीच्या वाढत्या प्रमाणात आपण बघत आहोत. आता यावर उपाय काय? तर एक लक्षात घ्या, की तुम्हाला पाहिजे ते मिळवून देऊ असं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याजवळ खूप जास्त मार्क आहेत किंवा खूप जास्त पैसे आहेत. तसं नसताना म्हणजे मार्क आणि बजेट यांचं रेस्ट्रिक्शन असताना एम-बी-बी-एस किंवा बी-डी-एस किंवा बी-ए-एम-एसची प्रवेश प्रक्रिया हे तुम्हाला पाहिजे ते मिळवून देण्याचं साधन असू शकत नाही. या प्रवेश प्रक्रियेचा वापर करून तुमच्या मार्कांचा आणि बजेटच्या मर्यादांमध्ये तुम्हाला बेस्ट पॉसिबल काय मिळवून देता येईल हेच फक्त तुमचे काउन्सिलर तुम्हाला देऊ शकतात. कुठलाच काउन्सिलर हा फार मोठा योद्धा असू शकत नाही, की जो पराक्रम करून तुम्हाला पाहिजे ते सीट मिळवून देईल. म्हणून जे काउन्सिलर डेटावर आधारित मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला वास्तविकतेची जाणीव करून देतात, तेच योग्य असतात. ही जी वास्तविकता असते ती प्रत्येक वेळी तुमच्या सोयीची असेलच असं नाही आहे. दुसऱ्या प्रकारची जी फसवणूक पालकांची होते, ती होते डोनेशन देऊन ज्या ॲडमिशन्स दिल्या जातात त्यांच्यामध्ये. मॅनेजमेंट कोटा किंवा एन-आर-आय कोटा यांच्या ॲडमिशन्सचा विचार करताना साहजिकच पालकांची मानसिकता अशी असते, की कमीत कमी कॉस्टमध्ये एम-बी-बी-एस मिळायला पाहिजे. या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन काही कन्सल्टंट्स किंवा काउन्सिलर्स एकूण पॅकेज कमी करून सांगतात, जेवढं आहे त्याच्यापेक्षा. पालक काही रक्कम देऊन बसतात आणि मग विविध कारणं देऊन असं झालं, तसं झालं असं सांगून त्यांच्याकडनं जास्तीची रक्कम घेण्यात येते. जेवढं आहे पॅकेज त्याच्यापेक्षा जास्त रक्कम. भारतात एम-बी-बी-एसला इतकी डिमांड आहे, की मॅनेजमेंट कोटा किंवा एन-आर-आय कोटा यांचा खर्च वर्षानुवर्षे वाढतच चाललेला आहे. जसं अमुक फॉर्म ऑनलाईन भरा किंवा हा मेसेज 5 ग्रुप्समध्ये फॉरवर्ड करा, म्हणजे तुम्हाला एक लॅपटॉप फ्री मिळेल. या फ्रॉड्सपासून जसं दूर राहायला पाहिजे, तसं एम-बी-बी-एस स्वस्तात मिळवून देतो आणि नंतर काहीच मिळत नाही आणि पैसेही जातात आणि आणखीन जास्त पैसे द्यावे लागतात. या फ्रॉडपासून सुद्धा सावधान राहायला पाहिजे. तिसऱ्या प्रकारचं जे स्कॅम आहे ते एन-आर-आय डॉक्युमेंट संबंधित. एन-आर-आय ॲडमिशन संदर्भात डिटेल डिस्कशन मी आमच्या इतर व्हिडिओजमध्ये केलेलं आहे. परंतु
येणाऱ्या डॉक्युमेंट्सची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट समजून न घेता कोणीतरी कमी कॉस्टमध्ये येणाऱ्या डॉक्युमेंट्स तिथून बनवून घ्यायचे आणि नंतर NTA किंवा एम्बसीज बरोबर क्रॉस चेक करेल तेव्हा हे डॉक्युमेंट्स रिजेक्ट होतात. लाखो रुपये वाया जातात आणि MBBSला ॲडमिशन मिळत नाही ते वेगळंच. पैसे वाया गेले, वर्ष वाया गेलं. आता यावर उपाय काय? तर योग्य माणसांकडून, योग्य काउन्सिलरकडून हे डॉक्युमेंट्स बनवून घ्या. अनेक प्रकारच्या चुका पालकांकडून होतात, काउन्सिलर आणि कन्सल्टंटकडून सुद्धा होतात. तुम्हाला या चुका टाळायच्या असतील तर आम्हाला संपर्क करा. तुम्हाला आम्ही 100% प्रामाणिक सेवा देऊ. कुठलीही गफलत होणार नाही.